निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ठाकरे बंधू कोर्टात जाणारे. येत्या 2 दिवसात कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणारे. मतदार यादीतील दोष पुराव्यासह कोर्टात सादर करतील. महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना तातडीनं मदत देऊन कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे. सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तातडीनं निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलंय. संजय राऊत यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी एक पोस्ट करत प्रार्थना केली. संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले. रोहित आर्य याचा एन्काउंटर ही शोकांतिका आहे. रोहित आर्यानं जे केलं ते अत्यंत चुकीचं होतं. ज्या पद्धतीनं पुढे जात होता तेही चुकीचं होतं, पण त्याचा एन्काउंटर करावा हे कितपत योग्य आहे असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. मुलांना वेठीस धरणं हे चुकीचं आहे. मुलांचा जीव गेल्यास जबाबदार कोण? एन्काउंटर ही दुर्दैवी बाब. त्याच्या कुटुंबाला पैसे मिळतील असं विधान दीपक केसरकर यांनी केलंय. रोहित आर्य चकमकीवर आमदार मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की कोणत्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही, सखोल चौकशी केली जाईल असं पटेल यांनी म्हटलं. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. संपदा मुंडेंचा आत्महत्या म्हणावं की थेट खूनच म्हणावा, संपदा मुंडे आत्महत्येला संपूर्ण सरकार जबाबदार आहे. सरकार स्पॉन्सर अशा घटना सुरू आहेत अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. फलटण तालुक्यातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील 2 वर्षांचा विशाखा समितीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. जयकुमार गोरे यांच्या विरोधात असलेले पुरावे नष्ट करणारे पोलीस अधिकारीच महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास करत असतील तर डॉक्टर महिलेला न्याय कसा मिळेल असा सवाल पवार गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपस्थित केला. युतीवरून मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे बंधूंना टोला लगावला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 2 विरुद्ध बाजूला टोका असणारी लोक आहेत. केवळ पालिकेतील सत्तेसाठी एक झाली असून आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून मुंबई पालिकेत मलिदा खाऊ अशी भावना या दोघांची असल्याचं वक्तव्य देसाईंनी केलं. नमो पर्यटन केंद्रावर केलेल्या टीकेवरून शंभूराज देसाईंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. वर्षापूर्वी मोदींचं तोंड भरून कौतुक करणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांच्याच योजनेवर टीका करणं म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा टोला लगावला. राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असून विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. मतदार याद्यांबाबत आक्षेप घेऊन मोर्चे काढणं हे स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याची टीका शिवेंद्रराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर केली. राज ठाकरेंनी भावाकडे लक्ष द्यावं आणि नमो पर्यटन केंद्राबाबत आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा. महाराजांच्या नावावर राजकारण करू नये असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावला. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगानं नोटीस बजावली. नोटीस काढून मुंबई पालिकेच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आणण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप महेश सावंत यांनी केला. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. विरोधकांना निवडणुकीशिवाय काही धंदा नाही आणि त्यामुळे ते बेरोजगार होतील असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेस आमदार भाई जगताप शनिवारी आयोजित मोर्चात सहभागी होतील. ठाकरे बंधूंसोबत महाविकास आघाडीमधील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहतील. काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून होतं, मात्र काँग्रेसचे नेतेही मोर्चात सहभागी होणार आहेत. संजय राऊतांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, पण राऊत मागे राहूनही मोर्चाला दिशा देऊ शकतात एवढी त्यांची ताकद आहे असं शिरसाट यांनी उपरोधात्मक टोला लगावला. मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी नाशिक मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली. राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईतील मोर्चात नाशिकचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्याचा मोर्चा नसून असत्याचा मोर्चा आहे. सातत्यानं असत्य पसरवणं हा महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. नवनाथ बन यांनी मनसेच्या मोर्चावर निशाणा साधला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी धुळे शहर मतदारसंघात बोगस नावं नोंदवली गेली. दुबार तिबार तसेच मृत्यू पावलेल्या तब्बल 45,000पेक्षा जास्त मतांची नाव मतदार यादीतून रद्द करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी केली. आमच्याच घरात मंत्री असं कोणी समजू नये. मंत्री आम्ही पण आहोत, पण आम्ही मंत्रीपदाचा तोरा मिरवत नाही असा टोला मंत्री भरत गोगावले यांनी तटकरे कुटुंबियांना लगावला. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं लालमहाल इथं निषेध आंदोलन करण्यात आलं. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. कर्जमाफीचा समितीचा पहिला रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील 30 जून 2026च्या पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. महायुतीच्या तिन्ही पक्षानं जो संकल्प दिला होता तो संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असं बावनकुळे म्हणाले. कर्जमाफी झाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी होती. विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना आम्ही वचननामा तयार केला होता. आम्ही कर्जमाफी करू असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा शब्द आज पूर्ण केला असं विधान उदय सामंतांनी केलं. दोन कर्जमाफीतून जो शेतकरी बाहेर निघू शकला नाही त्यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. सरकार शेतकऱ्यांचा शेतकरी हिताचा निर्णय सरकार घेत आहे असं मंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलं. कर्जमाफी सरकारनं आता जाहीर करावी अशी आमची मागणी होती. मात्र सरकार आर्थिक संकटात आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा निर्णय येईल. कोणाची कर्जमाफी करायची समितीच्या मार्फत वर्गीकरण केलं जाईल. मात्र आंदोलन थांबणार नाही. अनेक प्रश्न कायम आहेत. कर्जमुक्तीसाठी आम्ही सरकारवर दबाव वाढवणार आहोत असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलं. राज्य सरकार आर्थिक संकटात आहे हे समजलं पाहिजे. शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे ती योग्य अशा शब्दात महादेव जानकरांनी राज्य सरकारचं समर्थन केलं. जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे असं वक्तव्य प्रवीण दरेकरांनी केलं. सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या सातत्यानं बाजूने राहिलेली असून कर्जमाफी द्यायची होती पण त्यासाठी नियोजन आवश्यक होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कर्जमाफीचा निर्णय घ्यायला जर 6 महिने लागले तर तोपर्यंत किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतील याचा विचार केलाय असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय. न्यायालयाचा आपण सन्मान करतो पण शेतकऱ्यांना सरकारनं फसवलंय असं जरांगे यांनी विधान केलं. लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीमुळे राज्य सरकारची आर्थिक स्थिती थोडी खराब झाली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वेळ लागतोय अशी प्रतिक्रिया भाजप आमदार परिणय फुके यांनी दिली. या अगोदरच्या कर्जमाफी झाल्या त्यावेळी कोणतीही समिती नेमण्यात आली नव्हती. या अगोदरच्या कर्जमाफी सरसकट दिल्या होत्या. मग आता समिती नेमण्याचं कारण काय असा सवाल आमदार रोहित पवारांनी केला. महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार रोहित पवार नावाचा एक तरुण डोमकावळा कुठल्याही तरी प्रश्नावर सत्ताधारी अडचणीत येतात का याची तो टपून वाट पाहतोय अशी टीका राम कुलकर्णी यांनी केली. भाजपनं स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिवसेना फोडली. भाजपला शिवसेनेची गरज संपली आहे. आता प्रत्येक निवडणुकीत भाजप शिंदेच्या शिवसेनेला त्यांची जागा दाखवणार अशी टीका माजी खासदार विनायक राऊतांनी केली. शनिवारी महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन महायुती होणार की नाही याची चर्चा करणारे म्हणजे आम्हाला रणनीती करायला सोपं होईल असं म्हणत केसरकरांनी महायुती आणि जागा वाटपाबाबत भाष्य केलं.